नमस्कार शेतकरी बंधूंनो. सध्या मे महिना सुरू आहे आणि सर्वत्र आंबा हा वाढीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटची टप्पा म्हणजे त्याची परिपक्वता अवस्था. ह्या टप्प्यामध्ये आंबा हा पूर्णतः तयार होतो आणि यानंतर म्हणजे 15 मे ते 15 जून पर्यंत आंबा हा काढणीसाठी तयार होत असतो. हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा आहे. या टप्प्यामध्ये वातावरणामध्ये अनेक महत्त्वाचे बदल होतात. कधी दमटपणा, कधी अतिउष्णता, कधी ढगाळ वातावरण किंवा पाऊस यामुळे अनेक किडींचा प्रादुर्भाव होताना दिसतो. त्यातीलच एक महत्त्वाची कीड जी आंब्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान करते ती म्हणजे फळमाशी. आज आपण फळमाशी बद्दल माहिती घेणार आहोत. त्या फळमाशीचा जीवनक्रम कसा आहे, ती कशा प्रकारे नुकसान करते आणि तिचा जैविक किंवा एकात्मिक नियंत्रण कसा करता येईल याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण आंब्यातील जी फळमाशी आहे त्या फळमाशीची जे जीवनचक्र आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. आंब्यामध्ये बॅक्टेरोसेरा कुळातील ज्या काही फळमाशा येतात त्यांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळून येतो. आंब्याबरोबर जांभूळ असेल, चिकू असेल, डाळिंब असेल या पिकांमध्येही मोठ्या प्रमाणात या बॅक्टेरोसेरा कुळातील फळमाशींचा प्रादुर्भाव दिसून येतो. आता ह्या फळमाशीचं जे आयुष्य आहे किंवा जीवनचक्र हे 4 टप्प्यातून जातं. त्यातला पहिला जो टप्पा आहे तो आहे अंडी नंतर अळी अवस्था, त्यानंतर कोश अवस्था आणि शेवटचा जो टप्पा आहे ती मॅच्युअर किंवा तयार किंवा प्रौढ फळमाशी आपण त्याला म्हणतो. सुरुवातीला जी फळमाशी ती काय करते की जे तयार फळ आहेत त्या तयार फळांवरती काय करते, डंक मारते आणि त्यामध्ये अंडी घालते. अंडी घातल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसामध्ये त्यातून पांढऱ्या रंगाची बिना पायांची अळी बाहेर पडते. ती अळी काय करते, जो आंब्यातील पल्प आहे त्या पल्पवर 8 ते 10 दिवस जिवंत राहते, तो पल्प खाते. त्यामुळं काय होतं की ते फळ कुजतं आणि सडतं आणि ते फळ काय होतं, गळून पडतं. गळून पडल्याच्या नंतर ती अळी बाहेर पडते, त्या फळातून बाहेर पडते आणि मातीत जाते आणि कोश अवस्थेत तिचं रूपांतर होतं. कोश अवस्था ही 6 ते 8 दिवसांची. 6 ते 8 दिवसानंतर परत त्या कोशामधून मॅच्युअर किंवा तयार प्रौढ फळमाशी बाहेर येते आणि परत ती काय करते, त्या फळांवरती डंक मारते. त्या फळमाशीचं जे प्रौढ अवस्थेतलं जे जीवनचक्र आहे किंवा जे आयुष्य आहे ते 30 ते 45 दिवसाचं आहे. या 30 ते 45 दिवसामध्ये ती नर फळमाशी बरोबर अनेक वेळा तिचं मिलन होतं. त्यामुळे ती अनेक वेळा अंडे देते आणि वर्षभरात तिचे अनेक जीवनाचे तिचे टप्पे दिसतात. आता या फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे किंवा डंक मारल्यामुळे फळामध्ये काय काय लक्षणं दिसतात ते आपण जाणून घेऊ. सुरुवातीला ज्या टायमाला फळमाशी त्या फळावरती डंक मारते त्या टायमाला असे छोटे छोटे छिद्र त्या फळावरती तयार होतात. त्यानंतर त्या छिद्रांमधून रस किंवा चीक बाहेर येताना दिसतो आणि तो फळाच्या खालच्या बाजूला वाहताना दिसतो. त्यानंतर ज्या ठिकाणी माशीने डंक केलाय त्या ठिकाणची जागा ही नरम पडते, सॉफ्ट होते. नंतरचं जे लक्षण आहे ते ज्या ठिकाणी डंक मारलाय तिथं ते फळ सडतं किंवा कुजतं आणि त्याचा दुर्गंध यायला सुरुवात होते. त्यानंतर हे फळ गळून पडतं. अशी ही अनेक लक्षणं या फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे दिसून येतात आणि प्रचंड मोठं नुकसान या फळामध्ये दिसून येतं. बऱ्याच वेळेस काय होतं की फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर ही लक्षणं दिसत नाही, पण आतल्या बाजूने ते फळ पूर्णतः खराब झालेलं राहतं, पण वरच्या स्किनवरती किंवा कातडीवरती असे कोणतेही लक्षणं दिसत नाही. ज्यावेळेस आपण ते फळ कापतो त्यावेळेस आपल्याला ते पूर्ण आतून खराब झालेले फळ निदर्शनास येतं. शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला या फळमाशीचं बॅक्टेरोसेरा कुळातील या आंब्यातील फळमाशीचं नैसर्गिकरित्या नियंत्रण करायचंय. यासाठी आपल्याला काय करायचंय की जे मिथिल इजनॉल नावाचं जे कंपाऊंड आहे जे मुख्यत्वे लवंग आणि तुळशीमध्ये आढळतं, त्याला एक सुगंध असतो. त्या सुगंधाकडे हे नर फळमाशी जी काय अट्रॅक्ट होते आणि अट्रॅक्ट झाल्यामुळे आपल्याला तिला सापळ्यामध्ये अडकवता येतं आणि तिचं योग्य प्रकारे नियंत्रण करता येतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की बाजारामध्ये मिळणारे जे लोअर आहेत, फ्रूट फ्लायचे लोअर आहेत मिथिल इजनॉलचे, ते आपल्याला विकत आणायचे. त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे की एक अर्धा लिटरच्या ज्या पाण्याच्या बॉटल आहेत त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. यामध्ये काय करायचं आहे की जे झाकण असेल त्या झाकणाला काय करायचं, छोटं छिद्र पाडायचंय आणि त्या छिद्रातून एक दोरी
ती बाहेरच्या बाजूला काढून जे चॉकलेट म्हणतो आपण त्याला, फ्रूट फ्लायचे चॉकलेट किंवा मिथिलिजनलचे जे लुअर आहेत ते लुअर त्याला बांधायचे आहेत. त्याच्यानंतर काय करायचंय की ब्लेडच्या साह्यानं आपल्याला ह्या बाटलीला काय करायचे, दरवाजे तयार करायचे. दरवाजे तयार करताना काय करायचं आपल्याला की त्याला वरच्या बाजूने न कापता फक्त साईडची आणि खालची बाजू कापून काय करायचंय त्याला दरवाजे तयार करायचे. म्हणजे यामुळे काय होणार आहे की त्या फळमाशीला मध्ये एंट्री करायला, त्या लुअर कडे अट्रॅक्ट होताना मध्ये जाताना तिला अडचण येणार नाही. अशा प्रकारे काय करायचे त्याला दरवाजे तयार करायचे, दोन्ही बाजूने दरवाजे तयार करायचे. त्या दरवाजाची वरची बाजू काय करायची आपल्याला तशीच ठेवायची. का तशीच ठेवायची आहे का ज्या टायमाला ती आपण अशी ओपन करून ठेवणार आहे, तो ओपन करून ठेवताना ही फळमाशी इकडे तिला जाण्यासाठी एंट्री भेटणार आहे. आणि हे जे लुअर आहे ते वरच्या बाजूने काय करायचं याच्यामध्ये असं सोडून द्यायचं आणि झाकण याला पॅक करायचंय. आता हा दरवाजा असाच का ठेवायचा, हे फाकट पूर्ण काढायचं नाही. कारण ह्या लुअर कडे काय होणार आहे की ती फळमाशी अट्रॅक्ट होणार, नर फळमाशी अट्रॅक्ट होणार आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर ती बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणार आहे, काही वेळानंतर बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण हे वरचं फाकट असल्यामुळे ती काय होणार, तिला सहजासहजी बाहेर येता येणार नाही, त्याला अडकून परत खाली पडणार आहे. आता जो 25% भाग खालचा शिल्लक राहिला त्यामध्ये आपल्याला काय करायचंय की पाणी टाकायचंय. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 इंचापर्यंत पाणी टाकायचंय. आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एकतर निरमा टाकायचा आहे किंवा जे गोड तेल असतं ते आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये टाकायचंय. गोड तेल टाकल्यामुळे काय होतं की त्याचा त्या पाण्यावरती तवंग तयार होतो. किंवा आपण त्याच्याऐवजी रॉकेल पण टाकू शकतो. रॉकेल त्याच्यावर टाकल्यामुळे काय होतं, ते हलकं असल्यामुळे त्या पाण्यावरती तरंगतं आणि पाण्यात जर एखादा जीव पडला तर त्याला ऑक्सिजन भेटत नाही, तो काही कालावधीनंतर मरून जातो. अशा पद्धतीनं ह्या बॉटलला एका बाजूने किंवा दोन्ही बाजूनी काय करायचे, खिडक्या तयार करायच्या आहेत, दरवाजे तयार करायचे आहेत. आणि ही झाकण असं लावल्याच्या नंतर तो लुअर आतमध्ये ठेवून झाकण लावल्याच्या नंतर ही अशीच दोरी जमिनीपासून, आंब्याच्या झाडापासून 3 ते 4 फुटापर्यंत ही दोरी त्या झाडाला लटकून द्यायची. लटकून दिल्याच्या नंतर काय होणार आहे की ऑटोमॅटिक त्या लोअरच्या गंधामुळं नर फळमाशी जे आहेत बॅक्टेरोसेरा कुळातील त्या अट्रॅक्ट होणार आहेत. आणि अट्रॅक्ट झाल्याच्या नंतर ते त्या फळामध्ये, त्या बॉटलमध्ये पडून त्या मरणार आहे. त्यामुळे त्याचं पुढचं जीवनचक्र हे थांबणार आहे, ब्रेक होणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला एक नैसर्गिकरित्या फळमाशीचं नियंत्रण करून आंब्यामधील जो मोठ्या प्रमाणातला जो प्रादुर्भाव आहे फळमाशीचा तो नियंत्रित ठेवता येणार आहे. माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली छानसा अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.